नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनल बाळाचं स्तनपान बंद केल्यानंतर बाळाला आहार कशा पद्धतीचा असावा जेणेकरून बाळाला सगळी पोषण तत्व मिळतील आणि आईचं दूध बंद होऊनही बाळाच्या आरोग्यावरती कोणताही परिणाम होणार नाही। त्यासोबतच बाळाला पचनाच्या आणि इतरही कोणत्या तक्रारी जाणवणार नाहीत यासाठी आहारामध्ये काय काय बदल करणं गरजेचं असतं, कोणकोणते पदार्थ देणं गरजेचं असतं याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। बाळाला आई स्तनपान देत असताना लहान मुलांना पाणी आणि इतरही सर्व पोषण तत्व दुधातून मिळतात। आईचं दूध सहज पचन होतं आणि बाळ आवडीने आणि पोटभर पितं। स्तनपान बंद केलं जातं तेव्हा बाळाला पूर्ण पोषण मिळणारा आहार देणं गरजेचं असतं, जेणेकरून बाळाची उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यास मदत होईल। मुलांना स्तनपान बंद केल्यानंतर पचायला सोपा, भरपूर पोषण तत्वांनी युक्त, चविष्ट, मुलं आवडीने आणि पोटभर खातील असा आहार मुलांना देणं गरजेचं असतं, जो की खूप मऊ असायला हवा। लहान मुलांना आहाराची गोडी लावण्यासाठी त्यांना ज्या चवीचे, ज्या पद्धतीचे पदार्थ आवडतील ते सुरुवातीला द्या आणि हळूहळू इतर चवी आणि इतर पदार्थ लहान मुलांना खायला शिकवू शकतो। स्तनपान बंद केल्यानंतर आहार हाताने चावून खाण्याची सवय लावा, जेणेकरून तोंडामधील लाळ अन्नामध्ये मिसळून पचनाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत। आईच्या दुधातून बाळाची पाण्याची आवश्यकता पूर्ण होते, त्यामुळे स्तनपान बंद केल्यानंतर लहान मुलांना पाणी आणि द्रव पदार्थ आहारामध्ये पुरेशा प्रमाणात मिळतील याकडे लक्ष द्या, जेणेकरून मुलांना पचनाचे त्रास होणार नाहीत आणि बद्धकोष्ठता किंवा डिहायड्रेशन असेही त्रास होणार नाहीत। लहान मुलांना घरात केलेली स्वयंपाकापैकी आपण जे पदार्थ खातो तेच पदार्थ कमी तिखट, कमी तेलकट आणि कमी मसालेदार अशा पद्धतीने देणं योग्य आहे, जेणेकरून बाळाला आहाराच्या योग्य सवयी लागतील। आईचं दूध चालू असताना लहान मुलांना वरचं दूध देण्याची आवश्यकता नसते, परंतु ज्यावेळेस स्तनपान बंद होतं त्यावेळी बाळाला गाईचं किंवा म्हशीचं दूध देणं चालू करा, जे कॅल्शियम, फॅट, प्रोटीन, पोषण तत्व मिळतील। लहान मुलांना फुल फॅट मिल्क म्हणजेच गाय साईमुळे मुलाचं वजनही छान वाढेल। लहान मुलांना आहारामध्ये नियमितपणे प्रोटीन, फॅट, विटामिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, फायबर हे सगळे घटक मिळतील असे पदार्थ देणं गरजेचं असतं। बाळाच्या आहारामध्ये हे सगळे पदार्थ येतील यासाठी कुठले पदार्थ द्यावे याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण पाहू शकता। लहान मुलांचे स्तनपान बंद केल्यानंतर लहान मुलांना 3 वेळेचं पूर्ण जेवण खाण्यास द्या। मुलांना पचनावरतीही काही प्रमाणात ताण येऊ शकतो, अशा वेळी पचन सुधारण्यासाठी आहारामध्ये नियमित दही, केळी, सफरचंद, पपई, ओवा, बडीशेप, ड्रायफ्रूट, फायबरयुक्त फळं आणि भाज्यांचे घरी बनवलेले सूप, फळांची ज्यूस असे पदार्थ देणं गरजेचं असतं, म्हणजे यातून भरपूर पोषण तत्व मिळतील आणि पचन सुधारायलाही मदत होईल। सुरुवातीला काही मुलांना आहार घेणं जास्त आवडत नाही, थोडेसे पदार्थ खाऊनही बाळ भूक भागवण्याचा प्रयत्न करतं। अशा वेळी मुलांना भूक वाढवणारे पदार्थ नियमित आहारामध्ये देणं गरजेचं असतं, जेणेकरून बाळ आहार पोटभर घेईल आणि सर्व पोषण तत्व लहान मुलांना मिळायला मदत होईल। भाज्यांच्या कोमट स्वरूपातील सूप, ताक, ज्यूस, द्राक्ष, मोसंबी, लिंबू, मोड आलेली कडधान्य, मसाले, पुदिना, हिंग, वेलची, अद्रक, तूप असे पदार्थ बाळाची भूक वाढवायला आणि पचन सुधारायला मदत करतात, त्यामुळे हे पदार्थ मुलांच्या आहारामध्ये नियमित येतील याची काळजी घ्या। या पदार्थांमुळे तुमचं पचन सहज आणि भूक वाढायलाही मदत होते। लहान मुलांना आहार व्यवस्थित चावून खाण्याची सवय लावा, त्यासाठी तुम्ही मुलांना जे पदार्थ देणार असाल ते अगदी मऊ शिजलेले आणि बाळाला सहज चावता येतील अशा पद्धतीचं असणं गरजेचं असतं। पदार्थ चावून खाल्ल्यामुळे तोंडातील लाळ जेवणात मिसळली जाते आणि पचनाच्या तक्रारी खूप प्रमाणात होतात, किंवा मुलांना जर अशा पद्धतीने चावून पदार्थ खाता येत नसतील ते पदार्थ तुम्ही व्यवस्थित मॅश करूनही मुलांना देऊ शकता, म्हणजे पचन व्यवस्थित होऊ शकेल। स्तनपान बंद करून ज्यावेळी आपण बाळाला पूर्ण वेळ आहारावरती शिफ्ट करतो त्यावेळी मुलांना बऱ्याच वेळा पचनाच्या आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारी दिसून येतात। अशा वेळी दररोज सकाळी उठल्यानंतर लहान मुलांना पावकट कप कोमट पाणी दिलं तर ही तक्रार दूर होते। ज्यावेळी मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो त्यावेळी पाव कप कोमट दुधामध्ये पाव चमचा तूप घालून प्यायला दिल्यानेही पोट लवकर आणि सहज साफ व्हायला मदत होते। मुलांना भूक आणि घेतलेला आहार व्यवस्थित पचन होण्यासाठी मुलांनी भरपूर खेळणं, भरपूर शारीरिक हालचाल होणं गरजेचं असतं, त्यामुळे मुलांना खूप खेळू द्या, जेणेकरून भूक लागेल आणि वेगवेगळे पदार्थ लहान बाळ आवडीने खायला मदत होईल, त्यासोबतच पचनही व्यवस्थित होईल।
बरीच लहान मुलं एका वेळी बसून पूर्ण आहार घेत नाहीत. अशा वेळी मुलांना थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळे पदार्थ खाऊ घालू शकता. परंतु बाळाचं पोट व्यवस्थित भरावं याकडे लक्ष द्या. लहान मुलांना एक ठिकाणी बसून पूर्ण जेवण घेण्याची सवय लावण्यासाठी आपण घरातील मोठ्या व्यक्ती जसं जेवतात तेच पाहून ती सवय लागते. त्यामुळे मुलांना आपल्या जेवणाच्या पंक्तीला बसून हाताने खाण्याची सवय लावण्याची गरज असते. लहानपणापासूनच जर आहाराच्या योग्य सवयी, पौष्टिक आहार कसा असावा, आपण आरोग्यदायी राहण्यासाठी आहार किती महत्त्वाचा आहे हे समजून घेणं आणि सांगणं गरजेचं असतं. आपण आपल्या सवयी कृतीतून मुलांना हे सगळं दाखवून देऊ शकतो. त्यामुळे पालकांनी याबद्दल सजग असणं गरजेचं आहे. बाळाच्या आईबाबांच्या आहारात जशा सवयी असतील त्याच सवयी बहुतांश मुलांना लागतात. पालकांनी आपल्या आहारावरती लक्ष देणं खूप गरजेचं असतं. बाळाचा आहार संतुलित ठेवला तर सर्व पोषण तत्व मिळून मुलांना शारीरिक आणि बौद्धिक विकास खूप चांगल्या पद्धतीने होण्यास मदत. त्यामुळे स्तनपान बंद केल्यानंतर बाळाचा आहार अशा पद्धतीनं ठेवणं गरजेचं असतं. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट आणि शेअर करा. परत भेटूया अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.